नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये नंदिनीच्या हाती आर्याविरोधात काही पुरावे लागणार आहे. ते कशा पद्धतीने, चला पुढे बघूया. शारदा काकूंना म्हणत असते, अगं आई, फक्त 2 महिन्याचा प्रश्न आहे. त्याची डिलिव्हरी झाली की मी स्वतः सगळ्यांना घरात सांगेल तुझ्या मिसकॅरेजबद्दल आणि सरोगसीबद्दल. शारदा काकू विचारतात, नंदिनी, तुझ्यामध्ये आणि जीवांमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे ना? मी विचारते, अगं आई, असं का विचारतेस तू? शारदा काकू सांगतात, तुला चांगलंच माहिती आहे मी असं का विचारते. प्रत्येकाने आपली पायरी बघून राहावं. तिने सांगते, अगं आई, पण जीवांकडनं असं काही नाही आहे. शारदा काकू म्हणतात, जीवांकडून नाही म्हणजे तिच्याकडून आहे का? नंदिनीला आठवतं, आर्याने जीवाच्या हातावर किस केला होता आणि त्याच्यासोबत राहायला मला छान वाटतं. जेवण कधी होतं कळतसुद्धा नाही. जीवासारखा चांगला मित्र मिळाला आहे मला. आणि अंधारामध्ये घाबरून मी त्याला मिठी मारू शकते, कॅन्डल लाईट डिनर करू शकते. शारदा काकू म्हणतात, अगं नंदिनी, मी काय विचारते? नंदिनी सांगते, अगं आई, सगळं काही ठीक आहे, नको काळजी करू. पण कधी कधी वाटतं मी कसं सगळ्या गोष्टी तुझ्याशी बोलते तसं आर्यासोबतसुद्धा बोलायला कोणीतरी हवं होतं ना. आणि तिच्या आईला माहितीसुद्धा नसेल की आर्या प्रेग्नेंट आहे. शारदा काकूही म्हणतात, अगं हो, खरंच तिला माहिती नसेल. कालच माझं बोलणं झालं. 4 दिवसासाठी मनालीला गेली ती. नंदिनी म्हणते, काय, मनालीला गेली? पण आर्या तर म्हणत होती की त्यांच्या घराचं शिफ्टिंग चाललं आहे. अगं नाही, ती मनालीला गेली आहे. काल माझं बोलणं झालं तिच्याशी. ती तासभर बोलत होती. आणि ती कसं काय घराचं शिफ्टिंग करेल? नंदिनीला आर्याचं बोलणं आठवतं. दिवसानंतर माझ्या आईचा मला फोन आला आणि हे असं पोट घेऊन तिच्याकडे जाऊ का? तिने मला भेटायला बोलवलं आहे. म्हणजे आर्या माझ्याशी खोटं बोलली. तिच्या आईच्या नावाने तिने टॅटू काढलाच नाही आहे. तर दुसरीकडे रम्या वसू आत्यांना सांगत असते, अगं आई, आर्याच्या हातावर टॅटू बघितल्यासारखं वाटतंय मला. वसू आत्या म्हणतात, काय, याही अवस्थेमध्ये हातावर टॅटू काढला तिने? पण कसं शक्य आहे? अगं आई, तिने मला दाखवलं नाही, पण मला असं वाटतंय की तिने नक्कीच टॅटू काढलेला असावा. बघ आई, मला तर वाटतंय ना, जीवाचं आणि आर्याचं नक्कीच काहीतरी चालू आहे. अगं, आर्या स्वतः बोलली का तुला असं? आई, ती कशी बोलेल मला असं? आत्या सांगतात, अगं हे बघ, बायको प्रेग्नेंट असेल तर नवरा बाहेर भटकतो, पण मग हीच प्रेग्नेंट, ही कसं काय बाहेर भटकते? तो चैतन्य देशपांडे हिला उभं तरी करेल का? रम्या म्हणते, अगं आई, मला अजून एक डाऊट वाटतोय. ते एवढी स्मार्ट आहे, शिकलेली आहे, हुशार आहे, दिसायला सुंदर आहे, आणि ती अशा चैतन्याबरोबर अफेअर करेल नाही वाटत ग मला. ना, हे प्रकरण पचतच नाही आहे. काहीतरी चुकतंय. मागे वळायला जाते तितक्यात तिच्या पायाला धक्का लागतो. तर तिचा पाय दुखत असतो. वसू आत्या म्हणतात, अगं, झाला ना त्रास परत तुला? चल, आधी आपण डॉक्टरांकडे जाऊया. रम्या म्हणते, अगं आई, माझं पायाचं दुखणं बरं पण होईल, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. 16 ऑगस्ट जवळ येते ना. मला काय वाटतं, या आर्यावर आपण लक्ष ठेवायला हवं. नंदिनी आणि जीवाचं नक्कीच काहीतरी सिक्रेट तिला माहिती असेल. ते काय आपल्याला कळालं ना, तर आपण नक्कीच परत 16 ऑगस्ट घडून आणू शकतो. या, आय एम वॉचिंग यू. तर आर्याच्या घरी नंदिनी आलेली असते तिच्यासाठी डब्बा घेऊन. हाय आर्या. पण आर्या काही बोलायला तयार नसते. तिला खूप राग आलेला असतो. आर्या, हे बघ, मी तुझ्यासाठी डब्बा घेऊन आली. पण आर्या काही तिच्याकडे बघत नाही. तू अजून पण माफ नाही का केलं मला? मी माफी पण मागितली तुझी. सॉरी, मला माफ कर. बऱ्याच वेळा माफी मागते तेव्हा आर्या थोडी स्माईल करते. तर नंदिनी तिला जवळ घेत मनामध्येच विचार करत असते, तर खोटं पकडायचं असेल तर हिचा विश्वास मिळवायला हवा. मी नाटक करते आर्या. सॉरी बट नॉट सॉरी. तर दुसरीकडे कॅफेमध्ये शिवा, पार्थ आणि त्यांचा मित्र पण असतो. पेंजी, म्हणजे तुझी मुलगी तुझं काही ऐकत नाही का? अरे, सगळंच ऐकते असं नाही. पेंजी म्हणजे असं प्रकरण आहे ना, जर त्यांना म्हटलं ना हे करू नका, तर ते मुद्दाम तेच करणार. कुठलीही गोष्ट त्यांना आधी पटवून द्यावी लागते, मग ते ऐकतात. आता माझी मुलगी तर जेनजी असल्यामुळे घरात माझा घाम काढते. आता तुमची मुलं बघा, जेनजी अल्फा असणार आहे, तेव्हा तुमचं काय होईल? तेव्हा पार्थही म्हणतो, बापरे, हे तर खूपच वेगळं प्रकरण आहे. पण काव्यांकडे बघितल्यानंतर मलासुद्धा वाटतं की त्या पण जेनजी आहेत की काय. जीवा म्हणतो, काव्या जर जेनजी असेल तर मग तुझा बाळपाय जेनजी अल्फा असेल. पुढेच त्यांच्या मित्राला फोन येतो. 100 वर्ष आयुष्य आहे. बोलण्यासाठी तिथून बाजूला निघून जातात. पार्थ सांगतो, जीवा, आतापासून आपल्याला तयारी करावी लागेल, नाहीतर हे जेनजी अल्फा आपल्याला विकून खातील. तर दुसरीकडे आर्याला शारदा काकूंचा फोन आलेला असतो. शारदा काकूचा फोन. नंदिनी सांगते, अगं बोल ना, रिसीव कर फोन. तेव्हा त्या चौकशी करतात, अगं आर्या, कशी आहेस तू? आर्या म्हणते, मी अगदी मस्त आहे.
काळजी तर घेते ना? अगं नंदिनीच माझी खूप काळजी घेते. काय म्हणते तू? मुद्दाम त्यांना ऐकायला येत नाही म्हणून त्या नाटक करत असतात, जेणेकरून आर्या बाजूला जाऊन बोलेल आणि नंदिनीला तिचं काम करता येईल. नंदिनी म्हणते, नेटवर्क इश्यू आहे का? आर्या म्हणते, नाही, नेटवर्क तर फुल आहे. त्या काकू म्हणत असतात, अगं आवाज नीट येत नाही तुझा, मध्येच आवाज कट होतोय. नंदिनी म्हणते, तू एक काम कर ना, दुसऱ्या रूममध्ये जाऊन बोल, तिथे व्यवस्थित आवाज येईल. तेव्हा आर्या बोलण्यासाठी बाजूला जाते. नंदिनीची शोधाशोध चालू होते. तिला टॅटू पार्लरचा पत्ता हवा असतो. असं वाटतं की इथे कार्ड वगैरे काहीतरी असेलच ना. ती सगळीकडे खूप शोधते पण तिला काहीच सापडत नाही. बिल पाठवताना एक तर मोबाईलने पाठवतो, नाही तर ईमेल आय डीने पाठवलं असेल का आर्याने बिल. लॅपटॉपमध्ये बघते पण पासवर्ड असतो त्याला. 2 वेळा ट्राय करते. आता फक्त माझ्याकडे एकच चान्स आहे. तिला आठवतं की जन्मजय असू शकतं. टाईप करते तर लॅपटॉप ओपन होतं. खूप रागाने बघते ती आर्याकडे. जन्मजय म्हणून लॅपटॉपला पासवर्ड टाकला तिने. तिला टॅटू पार्लरचं नाव पण सापडतं, तिने पाठवलेलं बिल देखील. रॉक ऑन टॅटू पार्लर. मोबाईलमध्ये फोटोज वगैरे काढून घेणार असते. तर दुसरीकडे आर्या शारदा काकूंना म्हणते, अगं काकू, मी तुला नंतर कॉल करते ना, आता मला हॉस्पिटलला जायचं आहे, उशीर होतो आहे ना. शारदा काकू म्हणतात, अगं 5 मिनटं बोलून तर घे, मी कुठे नेहमी कॉल करते तुला. अगं मी रात्री आल्यानंतर फोन करते ना तुला. ठीक आहे, ओके बाय, ठेवते मी, असं म्हणून फोन कट करते. तेव्हा शारदा काकू म्हणतात, हिने तर फोन ठेवला, पण नंदिनीचं शोधण्याचं काम झालं असेल का? आर्या तिला पकडणार तर नाही ना. तर मानिनी काकू बसलेले असतात आणि जेव्हा लाडू वळवतात ना तेव्हाचा व्हिडिओ बघत असतात. तिथं काव्य येते. काय बघताय सासूबाई? जे लाडू खाते ना तेव्हाचा पार्थ आणि जीवाचा व्हिडिओ बघ. म्हणत असतो, आमची बिलंदर मांजर आहे ना, आमच्या बेबूला आणि मला लाडू वळायला सुद्धा कामाला लावेल. अच्छा, हा देशमुखांचा बोका असा बोलला काय? दाखवते त्यांना ही बिलेंदर मांजर काय करते ते. असू दे ग, मानिनी काकू हसत असतात. अहो आई, पण जेवढे लाडू छान झाले ना तेवढा हा व्हिडिओ पण छान आहे. तेव्हाच पार्थने जीवाला विचारलेला व्हिडिओ चालू होतो. नंदिनीची प्रेग्नेन्सी व्यवस्थित तर आहे ना? मानिनी काकू म्हणतात, हे काय? हो, तुमच्या दोघींशी बोलायला मी बाहेर आली ना तेव्हा व्हिडिओ चालूच राहिला. तर पार्थ विचारत असतो, काही वेगळा इश्यू तर नाही ना? जीवा म्हणतो, काही नाही, सगळं व्यवस्थित आहे. तर मानिनी काकू पण विचारत असतात, पण नंदिनीच्या प्रेग्नेन्सीमध्ये काही इश्यू नाही ना? काव्या म्हणते, नाही आई, तसं काही नाही. ते पार्थ आणि मी आम्ही सहज बोलत होतो. मी जशी आपल्या बाळाशी गप्पा मारते, आर्या देखील गप्पा मारते, पण नंदिनी ताईला मी गप्पा मारताना बघितलं नाही. तुमच्या पण हे लक्षात आलंच असेल ना? मानिनी काकू पण विचारात पडतात. काव्या म्हणते, नाही, तसं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. मी थेट नंदिनी ताईसोबतच बोलले ना. तू गप्पा मारते की नाही तुझ्या बाळाबरोबर, तेव्हा ती म्हटली की जेव्हा मला सवड मिळेल तशा मी गप्पा मारते, तेव्हा नका विचार करू या गोष्टीचा. मानिनी काकू म्हणतात, म्हणजे सगळं काही ठीक आहे ना? अगं कसं आहे ना, प्रत्येक बाईची डिलिव्हरी ही वेगळी असते. मला वाटतं ना नंदिनीचं बाळ तिच्यासारखं शांत असेल. काव्या म्हणते, ताईसारखं असेल तर चांगलंच आहे, शांत असेल ते, पण जीवावर असेल तर अगदी अवली होईल, अवली. वटपौर्णिमेच्या दिवशी नाही का मी आणि वसू आत्याने गोंधळ घातला, विजयला नंदिनी ताईच्या रूममध्ये खोटं पोट सापडलं. मानिनी काकू विचारतात, खोटं पोट? काव्या हसूनच हो म्हणते. तर दुसरीकडे आर्या आलेली असते आणि तेव्हाच तिला फोन येतो. हो, मी लगेच निघते. तर नंदिनीला आवाज येतो. पटकन ती लॅपटॉप बंद करते आणि बाजूला येते. अगं झालं का आईशी बोलणं तुझं? आर्या सांगते, हो, माझे लहानपणाचे किस्से सांगत होती, पण मला हॉस्पिटलला जायला उशीर झाला, त्यानंतर कुठे फोन ठेवला. अगं आई पण ना बोलायला लागली की बोलतच सुटते. आर्या सांगते, अगं नंदिनी, हे काय बोलते? काही नाही, एखाद्या दिवशी होतो उशीर. बरं, मी आता पटकन आवरते आणि हॉस्पिटलला निघते. डब्बा मी तिकडेच घेऊन जाईल. नंदिनी सांगते, ठीक आहे, मग मी पण आता निघते आणि हो, स्वतःची काळजी घे. तर दुसरीकडे मानिनी काकू विचारत असतात, काय? खोटं पोट आणून ठेवलं? काव्या म्हणते, हो, आईला कंपनी द्यायची म्हणून जीवाने खोटं पोट आणून ठेवलं. ते लावतो आणि आई ग बाई ग करत बसतो. हे सगळं नंदिनी ताईला हसवायला. त्याचे हे सगळे चाळे जेव्हा आम्हाला कळाले, आम्ही पण खूप हसलो. अगं पण मी कुठे होती? काव्या सांगते, तुम्ही वड पूजायला गेला होतात, पण बाबा होते ना, त्यांनी सांगितलं नाही का? अगं विक्रमनी सांगितलं, पण वसू आत्या आणि रम्या काय जे काही बोलले ना ते सांगितलं. हे विक्रम पण ना नुसतं अर्धवटच सांगतात. येऊ दे, त्यांना विचारते. आई, पण मी सांगितलं ना, जाऊ दे आता, द्या सोडून. त्या तिथून निघून जाते. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, खोटं पोट बघायला हवं कसं असतं ते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की
नंदिनी जीवाला सांगत असते, आर्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड जन्मजय म्हणून आहे. जीवा पण म्हणतो, आर्याचा पासवर्ड जन्मजय? सांगते इतकेच नाही, ती तुमच्यावर नाही तर आपल्या बाळावर सुद्धा हक्क गाजवते. जीवाला पण हे ऐकून टेन्शन येतं. पार्थने ऑफिसमध्ये बसल्या बसल्या बाळासाठी सॉक्स विणलेले असतात. काव्या म्हणते, बाळाच्या मागे धावता धावता आपण आपल्याला नको विसरायला ना. तर दुसरीकडे जीवाच्या रूममध्ये मानिनी काकू आलेल्या असतात खोटं पोट शोधण्यासाठी. त्या हातामध्ये एक फाईल लागते. उघडून बघणार तितक्यात जीवा आलेला असतो आणि त्याला आठवतं की त्यासोबत जो सरकवसीचा कॉन्ट्रॅक्ट केलाय त्याचे पेपर येते. त्याला तर धक्काच बसतो. हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग सुद्धा बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांना. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. धन्यवाद.